जिल्हा परिषदेत 14 वर्षांपूर्वी झालेल्या 34 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाचे कर्मचारी जिल्हा परिषदेत आल्यानंतर एकच धावपळ उडाली. प्रशासनाने वरिष्ठ न्यायालयापुढे बाजू मांडल्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली. त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. सन 2009 ते 2010 मधील एका कथित गैरव्यवहार प्रकरणाची याला पार्श्वभूमी आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बसकरपट्ट्या आणि वॉटर फिल्टर खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबाद येथील एका कंपनीने पहिल्या टप्प्यात 256 वॉटर फिल्टर जिल्हाभरातील शाळांसाठी पुरवले. त्यासाठी प्रत्येकी 8,200 रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. सर्व फिल्टर्सचे मिळून 20,99,200 रुपये द्यावेत अशी मागणी बिल पुरवठादार कंपनीने जिल्हा परिषदेला सादर केली. ते बिल प्रशासनापुढे आल्यानंतर सर्व बोगसगिरी उजेडात आली. शिक्षण विभागातील एका लिपिकाने ही सर्व बोगस खरेदी असल्याचं स्पष्ट केलं. खरेदीसाठीचा ठराव किंवा अन्य कोणत्याही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न करता खरेदीसाठीची पत्रे संबंधित कंपनीला दिली होती. त्यासाठी शिक्षणाधिकारी, लेखा आणि वित्त अधिकारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या. जिल्हा परिषदेने 29 मार्च 2010 रोजी पुरवठादार कंपनीची बिल मागणी फेटाळून लावली. मागणीपत्र आणि त्यावरील स्वाक्षऱ्या खोट्या असल्याचं बिल देता येत नसल्याचं स्पष्ट केलं. पुढील पुरवठा थांबवण्याची सूचना केली. त्याविरोधात कंपनीने औरंगाबाद येथे सूक्ष्म लघु उद्योग प्राधिकरणाकडे जिल्हा परिषदेविरोधात दावा दाखल केला. प्राधिकरणाने त्यावर निर्णय घेताना जिल्हा परिषदेने व्याजासह 2,23,86,777 रुपये कंपनीला द्यावेत असा आदेश दिला. त्याविरोधात जिल्हा परिषदेने सांगली न्यायालयात अपील दाखल केला. त्याची सुनावणी होऊन जिल्हा परिषदेने सुमारे 34 कोटी रुपये व्याजासह द्यावेत असे आदेश न्यायालयाने दिले. पण आदेशावर जिल्हा परिषदेने अंमलबजावणी न केल्याने 13 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीची जप्ती करण्याचे आदेश जारी केले. आज आदेशाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाचा कर्मचारी जिल्हा परिषदेत आला होता. याची माहिती मिळताच प्रशासनाने मुख्य न्यायाधीशांपुढे बाजू मांडली. खरेदीचा आदेश बोगस होता असं सांगितलं. प्रशासनाची पूर्ण बाजू ऐकल्यानंतर खुर्ची जप्तीला स्थगिती मिळाली. आमची श्री प्रोडक्ट्स नावाची संभाजीनगरला कंपनी आहे आणि आम्ही वॉटर प्युरिफायर तयार करतो. झेडपीच्या ऑर्डरप्रमाणे 70 लाखाची ऑर्डर आम्हाला मिळाली होती 2009 मध्ये. आम्ही सप्लाय केले 21 लाखाचं मटेरियल आणि ते 21 लाखाचं मटेरियल मिळवल्यानंतर त्यांनी पुढचं आमचं थांबवलं. 21 लाखाचं मटेरियल प्रत्येक शाळेने घेतलं, वापरलं. परत आफ्टर सेल सर्व्हिस पण आमच्याकडनं घेतली, पण झेडपीकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं. सांगली झेडपीकडनं. त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली. तर कोर्टाने आता वॉरंट काढले झेडपीसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतोय की यांनी आमचं पेमेंट काढावं. त्यासाठी आज 15 वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी झगडतो. 2017ला आम्ही कोर्टात केस केलेली आहे. काय वॉरंट काय आहे? वॉरंट आहे तर यांचा अमाऊंट पे करा म्हणून वॉरंट सांगितलं त्यांनी विथ इंटरेस्ट. आणि जप्तीचे आदेश दिलेत. सीईओची खुर्ची, टेबल, व्हेकल, कॉम्प्युटर, सर्व्हर हे सगळं जप्त करायची ऑर्डर दिली. 2 चाकी 4 चाकी. नमस्कार. 2008-9 मध्ये प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून श्री प्रोडक्ट्स औरंगाबाद यांच्याकडून साधारणपणे 914 नग प्रति 8,200 रुपये प्रति नग अशा पद्धतीनं 74,94,000 रुपयाचा बोगस असा वॉटर फिल्टर पुरवठ्याचा आदेश तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक जे होते सुनील वरकर यांनी दिलेला होता. आणि याच्यानुसार फक्त 256 वॉटर फिल्टरचा पुरवठा हा परस्पर शाळांना करण्यात आलेला होता. आणि ही बाब ज्यावेळेला प्रशासनाने लक्षात आली तात्काळ तो 29/3/2010ला प्रशासनानं हा आदेश तात्काळ थांबवलेला होता आणि उर्वरित कुठल्याही साहित्याचा पुरवठा हा संबंधित यंत्रणेकडून करण्यात आला नाही. आणि त्यामुळं लगेच 3/4/2010ला आपल्याला हा आदेशच बोगस असल्यामुळं कुठलाही आर्थिक लाभ किंवा कुठलंही देणं आम्ही लागत नाही अशा पद्धतीत संबंधित यंत्रणेला कळवलं होतं. परंतु याबाबत त्यांनी औरंगाबाद या ठिकाणचं जे सूक्ष्म लघु उद्योग काउन्सिल हे जे कोर्ट आहे त्या ठिकाणी त्यांनी अपील दाखल केलेलं होतं. आणि त्या ठिकाणी तिथं त्यांनी 20,99,200 पुरवठा झालेल्या वस्तूची किंमत मिळावी असा मागणी केली होती. त्यावेळेला त्यांच्या बाजूनं तो निकाल झालेला होता. मात्र आणि त्या निकालामध्ये तिथल्या औरंगाबाद कोर्टाने 2,23,86,86,000 एवढी रक्कम देण्याबाबत माननीय CEO सांगली यांना आदेशित केलेलं होतं. आणि या विरोधात
आपण तात्काळ जिल्हा सत्र व न्यायालय सांगली यांच्याकडे अपील दाखल केलं होतं 2017ला. आणि त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठ जे आहे या ठिकाणी सुद्धा स्पेशल दरखास्तसुद्धा यांना 2018ला दाखल केलेली होती. आणि शिवाय जिल्हा सत्र व न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडे सुद्धा याबाबत आपण याचिका ही दाखल केलेली होती. आणि या अनुषंगानं आपल्याला 13/9/2024ला एक नोटीस प्राप्त झालेली होती. आणि या अनुषंगानं आज माननीय मुख्य सत्र न्यायाधीश जे आहेत PK शर्मा साहेब यांच्या कोर्टामध्ये काल आणि आज याच अनुषंगानं सुनावणी सुरू होती. आणि या सुनावणीच्या दरम्यान या ठिकाणी कोर्टाच्या जे अधिकार क्षेत्र आहे याच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं आणि त्याच्यावरती कोर्टानं आमचे पॅनलचे वकील मान्य VM कुलकर्णी यांनी जी बाजू मांडली होती ती रास्त मानून पुढील आदेशापर्यंत याला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळं जिल्हा परिषद स्तरावरती जे काही जप्तीचे नोटीस बेलिपांमार्फत आज बजावण्यात आलेलं होतं त्याला आता पुढील आदेशापर्यंत स्थगिती मिळालेली आहे. धन्यवाद.